स्वतः भाजपचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धसजी, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. मी अनुजा आणि मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिले प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे की तुम्ही ज्याची मागणी करत होतात त्या पद्धतीने आता एसआयटीचा तपास हा सुरू झालेला आहे. 6 तासांपासून केसमध्ये हा तपास सुरू आहे. तुम्हाला विश्वास आहे का की हा प्रकरण जसं तुम्हाला हवंय त्या पद्धतीने तडीस जाईल, एका लॉजिकल एंड पर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतं का? 100% वाटल. राज्याचे मुख्यमंत्री यांनी तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी कोणालाही सोडणार नाही. आणि ज्या मागणी सभागृहामध्ये मी केलेली आहे की एसआयटी स्थापन करताना आयजी लेवलच्या अधिकाऱ्याची एसआयटी करावी. हॅलो, हो हो, आयजी लेवलच्या अधिकाऱ्याची एसआयटी करावी, ती झालेली आहे. बीडचा एसपी हा डायरेक्ट एसपी असावा, ती पण मागणी मान्य झालेली आहे. त्याच्यानंतर सरकारी वकील मी जो म्हणलो, म्हणजे आम्ही मी नाही, बीड जिल्ह्यातले जवळपास याच्यातले 6 पैकी 4 आमदार त्या ठिकाणी म्हणालेले आहेत की सरकारी वकील अमुक अमुक चांगला विविधने जो 40-45 वर्षाचा ज्याला अनुभव असेल असा माणूस नेमावा. तो सुद्धा शासनाने गृह विभागाने लवकरात लवकर नेमलेला आहे. आतापर्यंत कधीही खुनाच्या प्रकरणामध्ये आर्थिक मदत झालेली नाही, ती झाली. आणि आजपासून एसआयटी जी आहे ती कामाला लागली. म्हणजे आज एसआयटी कामाला लागली म्हणजे आतापर्यंत काहीच तपास झाला नाही का असं नाहीये. याच्यामध्ये सीआयडीचे जे एसपी, डीवायएसपी आणि आणखी जे कोणी अधिकारी आहेत ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी काम करतायत. बीड जिल्ह्याचे एलसीबी सुद्धा कामाला लागलेली आहे. बीडचे एसपी आता नवीन आलेले आहेत नवनीतजी, ते सुद्धा त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळं टेल एंड पर्यंत, आणि मी स्वतः तर अर्थात म्हणजे टेल एंड पर्यंत संतोष देशमुख या व्यक्तीच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार आहे, हे नम्रपणे सांगतो. सुरेश धस जी, मला असं वाटतं की तुम्ही जास्त कामाला लागलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे पोलीस नंतर कामाला लागले, सुरेश धस हे सगळ्यात आधी कामाला लागले या सगळ्या प्रकरणामध्ये. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज धनंजय मुंडे मुंबईत आले, पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटचा चार्ज वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ते असं म्हणाले की त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये हे सगळं राजकारण सुरू आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट घातला जातोय. तुमची प्रतिक्रिया काय आहे? धनंजय मुंडे साहेब, अजून 54,000 फुटावर आपलं विमान असतं ना, याच आपण विमानात बसतो ना, कधी मध्ये आम्ही बी बसतो. 10-12 फेऱ्या आमदारांना आम्हाला फ्री असतात. मायबाप विधानमंडळाचे सदस्य झालो म्हणून राज्यात 10-12 फ्री, देशामध्ये 2दा फिरलो तर फ्री असतो. तर ते म्हणजे विमान जे आहे ते 54,000 फुटावर आहे, 50,000 फुटावर आहे, ते माहिती सांगत आहेत ना पायलट. तसं मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांचं विमान हे 54,000 फुटापेक्षा 1,08,000 फुटावरती गेलेलं आहे. माझी अजून त्यांना विनंती आहे, धनुभाऊ तुम्ही असे नव्हते हो, आता तुमचं जे झालेलं आहे उद्योग, कुठं पालकमंत्री पद आणि काय, कोण पालकमंत्री झाला, तुम्ही पालकमंत्री झाले काय ना आणखी कोणी झाले काय, काय फरक पडणार आहे? तुम्ही जे पालकमंत्री पद भाड्याने दिलं त्याच्यामुळे तर हे उद्योग झालेत ना साहेब. मागच्या 5 वर्षातले फक्त मधला काही कालावधी, जोपर्यंत 3 जुलै 2022 ला सरकार आलं आणि त्याच्यानंतर अजितदादांची जी इन्व्हॉल्वमेंट झाली, एवढ्या मधल्या कालावधीतला सावे साहेबांचा काळ सोडता मागची 5 वर्ष तुम्ही पालकमंत्री पदी आहात. पालकमंत्रीपद तुम्ही भाड्याने दिलं हे आका ह्यांच्याकडं. या आकांनी काय काय उद्योग केले तुम्हाला माहिती आहेत का? आणि तुम्हाला बहुतेक सगळेच माहिती आहेत, पण तुम्ही दिसत असून आंधळ झालात. अजूनही तुम्हाला कळना, तुमच्यातला अंगातला उन्माद, तुमच्यातला अजूनही गर्व जो आहे तो गर्व खाली आला नाही साहेब. गर्वाचं घर खाली झालेलं आहे. जरा तुमचं विमान थोडस खाली उतरा, खुद के इसमें जरा झाक के देखो, म्हणजे तुम्हाला कळण तुम्ही अजून कोणत्या ह्याच्यात बोलतायत. गोपीनाथ गडावरचे तुमचं जे स्टेटमेंट आहे, माझी विनंती आहे तुम्हाला मुंबई तकला, गोपीनाथ गडावरती मुंडे साहेबांच्या जो जन्मदिनाचा कार्यक्रम असतो, जयंतीचा कार्यक्रम असतो, जयंतीच्या कार्यक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब जे बोललेले आहेत ते जरा एकदा लाईव्ह दाखवता का पुन्हा एकदा महाराष्ट्राला? नसलं तर जरा शोधून उद्याच्याला दाखवा.
त्यांच्यातली ती भाषा, त्यांच्यातले जे वाक्य, ते कोणत्या उन्मादामध्ये बोलतायत का मस्तीमध्ये बोलतायत त्यांचं त्यांनीच बघावं. ते जे बोलतायत त्याचा अर्थ ते काय बोललेत. कोणत्या जिल्ह्यात अशी घटना होत नाही. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा घटना होतात. किडनॅपिंग होती, मर्डर होतो, त्याच्यानंतर देशभरामध्ये असं होतं. मग फक्त अशी स्टाईल आहे त्यांची, अशी हे जे चष्मा आहे ना खालून असा वर ढकललाय. आणि मग इथंच घडलं म्हणून काय घडलं. धनुभाऊ, तुमच्या आकाचे किती प्रताप आमच्याकडे आले, आता कागद सुद्धा पुराणात. माझ्याकडे स्पेशल फाईल म्हणून ठेवतो, तर माझ्याकडे फायलीवर फायली, फायलीवर फायली, फायलीवर फायली इतक्या पडायला लागल्या. शिरसाळा सारख्या गावात अहो पंडित अण्णा तुमचे वडील देवा समान होते हो. त्यांचं नाव दिलं तुम्ही एका मार्केट कमिटीच्या याला. 3 वर्ष झालं बांधून आहे चकाचक, तरी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकत नाही शॉपिंग कॉम्प्लेक्सचं शिरसाळ्याच्या. का तर ते अख्खच गायरानात बांधलंय तुम्ही. 8 हेक्टर तुम्हाला जमीन दिली हेच मंत्रालयाच्या समोर. असं एवढं मोठं कसं झाकण हो. आणि 1400 एकर जमिनीपैकी जवळजवळ 1000 एकर गायरानाचे तुम्हीच आणि तुमच्या बगलबच्च्याने ढापायचे मांडल्यावर कसं जमन. बरं आता चला हे तुम्ही म्हणताय ना सगळ्या जिल्ह्यात होतं राज्यात, ते जे उन्मादात बोललेले आहेत 54,000 का 1,08,000 1,08,000 स्क्वेअर फुटावर नाही, ते एखाद्या वेळेस ते डायरेक्ट वर जातं. मोदी साहेबांनी सोडलेलं तेच वर जात असेल. पण तुमचं जे 54 पेक्षा 60,000 स्क्वेअर फुटावर जे विमान गेलंय धनुभाऊ, तुमच्या पाया पडतो ते जरा खाली आणा, थोडं शांत व्हा. तुम्ही कसं वागताय, काय वागताय, तुमचे माणसं कसे वागतील, तुमचे हे जे आका आहेत, आकांनी काय काय केलंय आता 28 तारखेला सांगू आम्ही. आज एकच फक्त शिरसाळा गावचं उदाहरण दाखवतो. सुरेश दासजी, अहो, सुरेश दासजी, एक प्रश्न तुम्हाला पण विचारणं आवश्यक आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार नाही आहात. जो मोर्चा निघतोय त्या मोर्चाचा अर्थ असा आहे की तुमचं सरकार काम करत नाहीये म्हणून तुम्हाला मोर्चा काढावा लागतोय. नाही 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 असं मी म्हटलं तर काय चुकीचं आहे. एक मिनिट, मोर्चा कोणाच्या विरुद्ध काढताय तुम्ही. कुणाच्या? एका आकाच्या विरोधात काढीत आहोत. कोण आका कोण आहेत, नाव घ्या ना. आका काय म्हणताय तुम्ही. नाव घेतलं ना सगळ्या दुनियेला आका माहित झाला ना. तुम्हाला कसा माहित नाही झाला मुंबईत. आम्ही कोड्यात बोलत नाही, आम्ही स्पष्ट बोलतो दासजी. कोड्यात आणि सुरेश धस आम्हाला माहिती आहे, स्पष्ट बोलणारे सुरेश धस मला आठवत आहेत. सुरेश धस कुठल्याही पक्षात असतील एकदम स्पष्ट बोलतात. अहो वाल्मिकांना हे ते आका म्हणजे ते आका सगळ्या दुनियाला कळले. बाकीच्या मी बी नाव घेतो ना आता. नाही, वाल्मिक कराडांचे पण आका आहेत का कोणी. नाही, त्यांचे आका जे आहेत, आकांचे आका जे आहेत, मी आज त्या आकांच्या आकांकडे जात नाही, मी आकांपर्यंत थांबतोय. कारण इन्व्हेस्टिगेशन मला माहिती आहे 100% 100% गॅरंटी आहे आकांचं इन्व्हॉल्वमेंट याच्यात आहे. कारण ह्याची सुरुवातच आकांनी केलेली. 2 महिन्यापूर्वीच ते त्या जी कंपनी आहे त्याचं प्रमुख माणूस उचलून नेलेलं आहे, बदडलेलं आहे, त्याच्याकडून काहीतरी घेतलेलं आहे आणि मग पुन्हा माघारी पाठवलं. राहिलेलं का देत नाहीत. अरला का मंत्री, पालकमंत्री, मंत्रिमंडळ स्थापन होतो. आता आम्ही आमदार झालो तर साहेब अजून आमचं लेटर पॅड सुद्धा छापलं नाही. त्याच्या आतच तुम्ही राहिलेलं उरकाय लागले का काय. म्हणजे हे आधाशीपणा किती. म्हणजे सगळंच गिळंकृत करायचं का, ही मानसिकता किती. आणि बारकाले पोरं पाठवले आणि माणूस कोणत्या पद्धतीने मारलाय माणूस. मी तर सभागृहात म्हणलं ना गोळी घालून मारायचं नाही तर टायर खाली घालून मारायचं. आम्ही मान्य केलं असतं, ठीक आहे बाबा मारलं यांची दुश्मनी. अरे तुम्ही कोणत्या पद्धतीने मारले, जी पद्धत आहे ना ती फार चुकीची आहे. त्याच्यामुळे पब्लिकला राग आला. सुरुवातीलाच उत्तर देताना म्हटलं की तपासावर तुमचा 100% विश्वास आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टी मार्गी लावतायत. अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही जर विरोधकांसोबत त्या मोर्चामध्ये उतरलात तर सत्ताधारी पक्षासाठी किती मोठी नामुष्की तो काय ठरणार आहे? विरोध. एक मिनिट ऐका ताई, हे विरोधकांचा मोर्चा बिर्चा नाहीये, हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. त्याच्यात भाजपचे लोक त्या बैठकीला होते, शिवसेना शिंदे गटाचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या गटाचे बी लोक होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांचे
धनंजय मुंडे साहेब सोडून 2 आमदार आहेत, प्रकाशदादा सोळंके आणि विजय पंडित. ते दोघं बी मोर्चाला येणार आहेत. मी बी जाणार आहे. आमच्या नमिता मुंदडा नमताताई का जाणार आम्ही? भारतीय जनता पार्टीचा पंकजाताईंचा लोकसभेचा बूथ प्रमुख तो आहे संतोष, आणि नमिताताई मुंदडा यांचा सुद्धा बूथ प्रमुख तो आहे. आमचा माणूस गेलाय, भाजपचा आहे, भाजपला जास्त लागलेला आहे, म्हणून भाजपच्या माणसासाठी आम्ही जायचं नाही आणि मित्र पक्ष बघायचा आणि आमची गळ्यात गळे घालायचं का? आम्ही जाणार. ते मोर्चा काय एकट्या कोणाचा? हा, जर मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने काढला असता तर आम्ही नसतो गेलो. पण हा मोर्चाची जी बैठक झालेली आहे, सर्व जाती धर्माचे लोक, त्याच्यामध्ये फक्त मराठाच होते का? नाही, काही दलित समाजाचे लोक होते, मुस्लिम बांधव होते, त्याच्यामध्ये ओबीसी मायक्रो ओबीसीचे लोक होते, धनगर समाज होता, व्हिजेएनटीतले सगळे प्रवर्ग होते, वंजारी समाजाचे लोक होते ना. ही घटना तुम्ही जातीपातीवर नेण्याचा, यांचे जे फेसबुक अकाउंट आणि काय म्हणतात ते फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा, मला तर ते लय नावं बी येत नाही तुम्हाला सांगतो. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, कोणते काय काय म्हणते ते मला त्यातलं एवढं कळत नाही. परंतु ह्याच्यावरती जे 1%, अर्धा टक्का लोक जे हे उद्योग करतायत, एवढ्यालाच बरं वाटत असेल. 99% वंजारी समाजाला सुद्धा ही घटना पटलेली नाही. आणि ह्या आमचा मराठा समाजाचा हा जो माणूस गेला ह्याचा नंबर लय अगोदर आहे. संगीत दिघोळे, आकाश गर्जे, किशोर फड, आता मध्ये गेला तो आंधळे बिचारा. तुम्हाला यादी भरपूर देऊ, निसार भाईची सुद्धा देऊ, जे कोण पराभूत झालं म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जवळचा असलेला निसार भाई पंचायत समितीला निवडून आला. आमचे वडील पडले आणि ते निवडून आला म्हणून एका महिन्यातच तुम्हाला सांगतो ते जे आहे त्याचा म्हणजे ऍक्सिडेंट होऊन ते लगेच खलास झाला. आता त्याच्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा पोरगा शिरसाळ्याचा सरपंच झाला. म्हणजे पंचायत समितीला ते निवडूनच कस काय आला म्हणून 1 महिन्यातच गेला. त्या निसार, मला वाटतं निसार पट्टेदार नाव आहे. हे रेकॉर्डवर कुठे येणार नाही. पण माझं म्हणणं आहे मुंबई तकचे तुमचे जे असते ना हे वार्ताहर, त्यांना वार्ताहरांना जरा उद्याच्याला शिरसाळ्याला पाठवा. मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे, आणि मला खोटं आहे म्हणा, मी 100% त्याला उत्तर द्यायला तयार आहे. ठीक आहे. तुम्ही आता समाजाचा उल्लेख केलात म्हणून, कारण की आज ज्या वेळेला मुंडेंनाही विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की या घटनेच्या आडून मला सामाजिक आणि राजकीय आयुष्यातून उठवण्याचा काही जणांचा डाव आहे. आता हा रोग तुमच्याकडे आहे असं समजावं का? हे बघा धनुभाऊ, जर तो आरोप माझ्याकडे करत असतील ना, माझी मुंबई तक इंटरव्ह्यूला तुमचा आवाज गेलेला. तुमचं आता शेवटचं वाक्य पुन्हा एकदा सांगा. नाही, मी तुमच्या मुंबई तकला आलेलो आहे, तुमच्या डायसवर बसलोय, माझी मुलाखत घेतली बर का. तर त्या डायसवर इकडून धनुभाऊला पाठवा आणि इकडून मला पाठवा. मी येतो, माझ्या गाडीने येतो. बाबा गरीब माणसं आहेत आम्ही, ते जर म्हणले या 100% येतो. आरोपाचा सूर असा आहे की वंजारी समाजाचं नेतृत्व संपवून तिकडे मराठा नेतृत्व किंवा त्याचं वर्चस्व तयार करण्याचा काय नाही. अरे बाबा आमचं बाबा मराठा समाजाचा वाद काला कुठं काल पार सगळेजण आपण एका ताटात खात होतो ना. माझ सुद्धा मराठा आणलाय. हे जर एखाद्या वंजारी समाजाच्या लेकराच्या बाबतीत जर घडलं असतं तरी आम्ही तेवढ्याच तडप्याने 100% त्याच्या बरोबर राहिलो असतो. पण आता धनुभाऊ मला जास्त बोलायला लावू नका. माझं म्हणणं आहे की मुंबई तकच्या डायसवर घ्या त्यांना, माझी यायची तयारी आहे. आणि कोणी असं काय, अरे बाबा आमचं काय, आम्ही तर आमदारच आहेत ना अमच्या पक्षातले, हे 5व्यांदा निवडून आलेला आमदार आहे, तरी फक्त आमदारच आहे ना, आम्हाला आता काय भेटायचे. आणि तुमचं पालकमंत्रीपद अजितदादाच्या हातात आहे. माननीय अजितदादांनी जर तिथं आग्रह धरला नाही धनंजयलाच पालकमंत्री करायचे, आम्ही का आमचं काय चालणार आहे गरीबात. नाही पण तरी मोठ्या गाडा आणि गरीबाचं झोपडं मोडला आमचं. सुरेश धसजी,
आताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काय सांगाल? आवाज कारण ते जातोय मुख्यमंत्री ते आहेत, आवाज- पालकमंत्रीपद त्यांना नाही, ठरवायचं आहे. आवाज- त्यांना आवाज कट झाला मध्ये, तुम्ही काय बोलला ते मला मी ऐकू विचार आलं नाही साहेब. परत विचारतो मी तुम्हाला. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे हा. आमदार आहात. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवतात. अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कोणाला दिलं नाही, जावं? नाही. पंकजा मुंडेंना दिलं जावं की धनंजय मुंडेंना दिलं जावं? तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? अहो, हा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या वरच्या लेवलचा विषय आहे ना साहेब. पालकमंत्री कुणाला द्यायचे, पालकमंत्रीपद कुणाकडे राहावं, काय राहावं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आणि अजितदादा हे तिघे जण मिळून ठरवतील ना कोणाला द्यायचे. जो कोणी होईल त्याचं डीपीडीसीच्या बैठकीमध्ये स्वागत करायला आम्ही तयार राहू. मग उद्या धनंजय मुंडेंचं स्वागत करावं लागेल तुम्हाला कदाचित. हा, उद्या म्हटलं हा. धनंजय काय मुंडे अडचण नाही. त्यांचं जर पालकमंत्री ते आले तर मी तर काय हार शो करणार नाही, पण त्यांच्यासाठी मोठाला हार घेऊन कलेक्टर ऑफिस मध्ये जे आमची नियोजन विभागाची बैठक असते त्याच्यामध्ये हार देऊन आम्ही स्वागत करून त्याचं काय अडचण. आमचं कुठं काय म्हणणं आहे. हे पालकमंत्री पदाचं याचं कशाला बिलकुल वाजवा लागले मध्येच. बाप तुमच्या पाया पडून माझी विनंती आहे, हा पालकमंत्र्याचा ह्याचा विषय आहे का? अरे माणूस कोणत्या पद्धतीने मारलाय, काय मारलाय, आणि कुठं पालकमंत्र्याचं डोपला आणून नाही, बसवायला पण लागले. तुम्ही म्हणताय की देशमुख हे त्यांना- भाजपचे होते, भाजपचेच होते, भाजपचेच पण- आहे, हो, भाजपचेच भाजपचेच आहे. होते. मग त्यांच्या जाताना हत्या सुद्धा प्रकरणामध्ये भाजपचा म्हणूनच गेलाय. आवाज उठवणारा एवढ्या आक्रमक पद्धतीने हे सगळे मुद्दे मांडणारे तुम्ही एकटेच का आहात? का नाही सगळे भाजपचे नेते ह्याच्याबद्दल एक सुरात बोलताना पाहायला मिळत? आता मी इतर नेत्याबद्दल आणि ह्याच्याबद्दल मी काय बोलणार? ज्याचं जळतंय त्याला कळतंय. आमच्या जिल्ह्यातलं जळतंय ना, म्हणून माझं मी बोलतोय त्याच्यावर. ज्याचा माणूस आमच्या जिल्ह्यातला गेलेला आहे, आमच्या घरातलं लेकरू गेलेलं आहे, त्या लेकराच्या बाबतीमध्ये बी आम्ही बोलायचं नाही का? आणि मला माझ्या पक्षाकडून काही कुठं सांगण्यात आलेलं नाही, किंवा माझ्या मुख्यमंत्री जे माझे नेते आहेत, माझं भविष्य त्यांच्यावरती अवलंबून आहे. त्यांनी मला कुठंच काय म्हणलं नाही. मी रोज बोलतोय टीव्हीवर, तुमच्या बरोबर बोलतोय, आता IBN लोकमत वरती बोलतो, ABP माझावरती बोलतो, TV9 वरती बोलतो, सगळ्यावर म्हणजे जे तुमचे आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, म्हणजे हे लाईव्ह तुम्ही पण मग म्हणूनच दाखवताय. समोरून स्टेटमेंट्स येतात ना की हे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या अडचणीत आणलं जात आहे, कारण फक्त बोलणारे तुम्हीच दिसताय. अहो बघ, सगळे बोलतायत. आक्रमकता तर तुमचीच आहे ना, बाकीचे कुठे एवढे भाजपचे नेते मुंदडा आक्रमक पाहायला सभागृहामध्ये मिळाले? बोलल्या. ऐका ना, प्रकाशदादा सोळंके बोलले, भाजपचे कोण नाही बोललं, आमचे अभिमन्यू पवार बोलले, किती आमदार दाखवू तुम्हाला सभागृहामध्ये संतोष देशमुखच्या बाजूने बोललेले. आणि जो कोणी हे फोन चालू झाला, कट कर बाबा. संतोष देशमुखांच्या जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या बाबतीमध्ये कोण बोललेलं नाही मला दाखवा ना. सर्व पक्षीय लोक बोलले, भाजपचे बोलले, राष्ट्रवादीचे बी काही बोललेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोललेले, शिवसेना उभाटा गटाचे सुद्धा आपले ते सुद्धा बोललेले. याच्यात पक्ष आणि भिक्ष कसं काय आणतो तुम्ही? सुरेश धनजी, मुळात पक्षच आणू नका ना ह्याला. या 2/3 मेजॉरिटी जवळजवळ आपल्याला महाराष्ट्रात दिलेली आहे, याच्यात पक्षाचाच विषय आला कुठून? चला आम्ही नाही आणत, भाजपचा असलो आम्ही नाही आणत पक्ष. मग धनंजय कोण मुंडेंनी आणतंय? स्वतःच त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. मला तुम्हाला एक अहो, प्रश्न शेवटचा माझं विचारायचा म्हणणं आहे. आहे- धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. धनंजय मुंडे अजित पवारांच्या पण जवळचे मानले जातात. तुम्हाला असं वाटतं का की त्यांना या पद्धतीने सांगितलं जाईल की ज्या पद्धतीचे आरोप तुम्ही करताय, तुम्हाला काही अपेक्षा आहे हो. कुठल्याही पद्धतीने तुमच्या वरिष्ठांकडनं? नाही, कशाची अपेक्षा आहे? की सूक्ष्म लागेल तुम्ही जे आरोप केलेले त्या गोष्टींचा सूक्ष्म 100% आमचे मुख्यमंत्री 100% आमच्या बरोबर आहेत. माझा विश्वास आहे आमचा मुख्यमंत्री आतापर्यंत कुठेही शिंतोडा ओढून घेतलेला नाही. त्याच्यामुळं आमच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरलेला आहे, मी याच्यात कुणालाही क्षमा करणार नाही. आणि मोक्का सारखा गुन्हा
याच्यामध्ये लावण्याचं धाडस आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला 100% गॅरंटी आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमच्यासाठी एकटा बास या प्रकरणाला. पण म्हणूनच तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री सक्षम आहेत, गृहमंत्री पण तेच आहेत आणि ते सक्षम आहेत. अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की मग इतक्या 18 दिवसांपासून वाल्मिक कराड यांना का ताब्यात घेतलं जात नाही, त्यांची का चौकशी होत नाही, प्रसंगी त्यांना अटक का होत नाहीये? तुम्ही ज्यांचा आका आका म्हणून उल्लेख करताय, तुम्हीच सत्ताधारी पक्षात, तुमच्याकडेच गृह खातं आहे, मग ते पकडलं का जात नाहीये त्यांना? हे बघा, आता हे आका जे पहिले टायगर होते हे आता बकरी झालेले आहेत. बकरी की माँ कब तक दुआ मागेंगे अशा अवस्थेमध्ये पळत असेल बर का. पळू द्या, पोलीस लोक त्यांच्या मागे आहेत, आम्ही बी माहिती घेतो. पण प्रत्येक गोष्टीची माहिती जी आहे ती सगळीच्या सगळी तुमच्या समोर मीडिया समोर सांगावी असं नाही. काही तुम्हाला माहिती तर असेल, तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक फायली तुमच्याकडे आलेल्या आहेत, या आधी सुद्धा असे प्रसंग ओढवले असतील. वाल्मिक कराड हे जातात कुठे अशा वेळेला? अहो, आता जे आहे अशा प्रकारचे एकदा आरोप झाल्याच्या नंतर असे आरोपी कुठेही पळत जातात. जिथं कुठं मोबाईलची रेंज जात नाहीत अशा अनेक ठिकाणी आहेत, तिथं जात असतील. आणखी आता यांच्याकडं काय कमी आहे? सगळंच यांना भरपूर आहे. म्हणून भागो, माझं तर म्हणणं असं आहे धनंजय मुंडे साहेबांना, धनुभाऊ तुमच्या एका शब्दाच्या पुढे नाहीत ते आका. तुम्ही जर सांगितलं ए आका तुम्ही पटकन जाऊन हे विष्णू चाटे कोणी हजर केला, त्यांनीच हजर केला का, पोलिसांनी पकडला का? अच्छा, विष्णू चाटे, हा, या आकाने आणि कोणीतरी आदेश दिला असं, मी नाव नाही घेत. म्हणूनच ते असे पुणे मार्गे नाशिकला गेले. आज धनंजय मुंडे म्हणाले की वाल्मिक कराड यांची जवळीक तुमच्याशी पण आहे म्हणून. दस साहेब, हो, ते हे बघा, माझ्याशी फक्त मित्रत्वाचं नातं आहे बर का. पण त्यांचं आणि माझं मित्रत्वाचं नातं कधी संपलं हे आज नाही सांगत मी. जे आहे ते 28 तारखेला सर्व पक्षीय मोर्चा आहे त्याच्यामध्ये सांगेल कोणत्या दिवशी काय झालं होतं काय नाही. मग आमचं काय भांडण होतं का? वाल्मिकांनाचं माझं भांडण नव्हतं. कोणत्या दिवशी भांडण सुरू झालं, काय झालं? आणि त्याच्यानंतरही तुम्ही ज्या पद्धतीने वागतात आमच्या बरोबर, मग आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर वागणार ना. तुम्ही दाखवायचं एक, करायचं एक, हा, दोस्त दोस्त म्हणायचं आणि रातच डोक्यात उचलून दगड घालायचा असं, आणि दुसऱ्याचं लाईफ संपलं पाहिजे अशा पद्धतीने जे तुम्ही वागलात एका माझ्या प्रकरणात, तेव्हा मी प्रकरण वगैरे 28 तारखेला सांगतो. 28ला मला भाषण करायचंय, मी जरा कागद गोळा करतोय, तारखा बिरखा सगळं परफेक्ट आलं पाहिजे याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मी. आणि आदरणीय धनुभाऊंना माझी विनंती, अजून सुद्धा तुम्ही जमिनीवर या, तुमचं विमान लँड करा आणि लँड करून आकांना सांगा पटकीनी, कारण मला माहिती आहे आका तुमच्या किती जवळचे. आकांना तुम्ही जर आत्ता सांगितलं तर 2 किंवा 3 तासात आका डायरेक्ट पोलिसांच्या स्वाधीन होतील याची गॅरंटी मला आहे. चला, धन्यवाद सुरेश धसजी. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने 28 तारखेची आम्ही सुद्धा वाट बघतोय की आणि काही गोष्टी तुम्ही म्हणताय की त्या तुम्ही 28लाच सांगणार आहात. त्यामुळे तुमच्याकडनं आधीच आम्ही वचन घेतोय की आम्हाला 28 तारखेला सुद्धा अशीच मुलाखतीची संध्याकाळी वेळ द्या. आम्ही तेव्हा सुद्धा आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल, कारण तुम्ही जे बोलणार आहात त्याच्यावर आणखीनही आमचे प्रश्न तयार असतील. तुर्तास धन्यवाद, तुम्ही हा वेळ मुंबई तकला दिलात आणि तुमचं म्हणणं मांडलं त्याबद्दल. थँक्यू ताई, थँक्यू. तर अनुजा, मला वाटतं 28चा मोर्चा आहे तो अत्यंत हॅपनिंग असणार आहे. म्हणजे धनंजय मुंडे मुंबईत आहेत, तिकडे मोर्चा निघतोय, त्या मोर्चानंतरचं वातावरण काय असणार, कशा पद्धतीच्या गोष्टी होतील. आज सुरेश धस यांनी अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आणि त्यांनी सांगितलेले की त्यातले काही आरोपी आहेत ते सांगितले आणि म्हणून त्यांना तिकडे ते जाऊन पोलिसांकडे गेलेले आहेत. याचा अर्थ पोलिसांनी ते पकडलेत असंही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं म्हणणं नाही की पोलिसांनी पकडलेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सांगितलं गेलं की जा आणि तुम्ही हजर व्हा, म्हणून ते जाऊन हजर झालेले आहेत. त्यामुळे ते पण कोणाच्या तरी सांगण्यावरनं अत्यंत गंभीर आरोप आहे. त्यामुळे 2 तारखेला आपण ज्या पद्धतीने चर्चा करत होतो त्या पद्धतीने नवीन आरोपी हजर होतात का यावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. त्यामुळे SITचा तपास, रिटायर्ड जजच्या अंडर जी इन्क्वायरी होणार आहे ती इन्क्वायरी, बीडमधनं अनेक गोष्टी बाहेर निघणार आहेत आणि ही स्टोरी मुंबई तक पूर्णपणे फॉलो करेल अनुजा, प्रत्येक गोष्टीवरती. आणि त्यांनी ज्या गावाचं नाव घेतलं ना, आपले प्रतिनिधी उद्या तिकडे जातील आणि त्या ठिकाणी जाऊन चेक करतील की जे आरोप त्यांनी लावलेले आहेत ते खरोखरच त्या पद्धतीने गोष्टी निघाल्यात की नाही. कारण आम्हाला
मग सुरेश धसना प्रश्न विचारायचे, त्यातनं काय गोष्टी निघतायत ते. नक्कीच. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले इथून पुढे घडणारे सुद्धा प्रत्येक अपडेट तुम्हाला मुंबई तकवर पाहता येणार आहेत. मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शन आणि लाईव्ह सेक्शनमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते देत राहणार आहोत. उद्या परवामध्ये सुद्धा नक्कीच काही दौरे होतील. परवाचा होणारा मोर्चा हा फार महत्वाचा आहे, कारण जसं आता धस सांगत होते की पक्षाकडनं सुद्धा कोणालाही अडवण्यात आलेलं नाहीये. तिथले जे सगळे सत्ताधारी आहेत, संतोष देशमुख हे भाजपचे असल्यामुळे त्यांना न्याय मिळायला हवा. जी गोष्ट घडलेली आहे, ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे, हत्या होणं, या सगळ्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपची लोक सुद्धा तिथे जाणार आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे त्या मोर्चामध्ये नेमकं काय होतं, आणि जसं आता धस सांगत होते की काही गोष्टी ते तेव्हा सुद्धा काही रिव्हील करणार आहे, तर काय असणार आहेत या सगळ्या घडामोडींवर आमची नजर असेल. त्यामुळे मुंबई तकचे चॅनल जे आहे ते तुम्ही अशाच पद्धतीने पाहत राहा. mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, जिथे सुद्धा तुम्हाला या सगळ्या घडामोडींसंदर्भातले सविस्तर अपडेट्स पाहता येतील. तुर्तास या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. मात्र याच संदर्भातले आणखीन काही नवीन अपडेट्स घेऊन थोड्याच वेळामध्ये आजचा मुद्दामध्ये आमचे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे आपल्यासमोर पुन्हा एकदा लाईव्ह येणार आहेत. तुर्तास इथेच थांबतोय. बघत राहा मुंबई तक.